महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष 1985 ते 2004 असे आमदार राहिलेले मंत्री, युथ काँग्रेसचे अध्यक्ष, यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा मतदारसंघाचे आमदार माणिकराव ठाकरे यांचा सध्या जो मतदारसंघातनं ते उभे आहेत दारव्हा दिग्रस, त्याविषयी थोडंसं मी बोलायला उभा आहे। आता असं आहे की संजय राठोड हे त्यांच्या विरुद्ध, कारण 2004 पर्यंत 85 ते 2004 माणिकराव निवडून आले दारव्हातनं, आणि 2004 पासून 2024 पर्यंत संजय राठोड हे सतत निवडून येत आहेत। एक प्रकारे 20 वर्षांच्या गॅप नंतर, भले या गॅपच्या काळात माणिकराव प्रदेशाध्यक्ष होते, ते विधान परिषदेवर होते, त्यांनी लोकसभा अयशस्वी झाले होते 2019ला, पण ती सुद्धा लढलेली आहे। आता ते पुन्हा तेलंगणा, गोवा वगैरे सर्व राज्यांमध्ये एक प्रकारे विजयी, काँग्रेसचा विजय करून ते पुन्हा आपल्या दारव्हा दिग्रस मतदारसंघात आलेले आहेत। संजय राठोड यांच्यावर मध्यंतरी पूजा चव्हाण प्रकरणी मोठ्या प्रमाणात आरोप झालेले होते। या पार्श्वभूमीवर सध्याचा जरासा आपण दारव्हा दिग्रस मतदारसंघाचा आकडेवारीनुसार अभ्यास करूया। संजय राठोड हे बंजारा समाजाचे, त्यांच्या समाजाची मतं 84,000 आहेत या मतदारसंघात। एक प्रकारे संजय राठोड यांच्या हातात असलेला हुकमी एकटा म्हणायचा का, काही प्रमाणात सत्य आहे, पण त्याचबरोबर सुमारे 50 ते 60,000 मराठा कुणबी मतदार त्या मतदारसंघात आहे, जो मतदार गेली 20 वर्ष आपला उमेदवार शोधत होता, त्यांना पुन्हा माणिकरावांच्या रूपाने मिळत आहे। त्याचबरोबर मुस्लिम, दलित हा मतदार आणि यवतमाळ वाशिम मतदारसंघातून संजय देशमुख हे शिवसेनेचे खासदार निवडून जेव्हा आले, त्यांना निवडून आणण्यात माणिकरावांचा वाटा फार मोठा होता। स्वतः संजय देशमुख त्यांच्याबरोबर प्रचारात उतरलेले आहेत। एक प्रकारे 20 वर्षांच्या गॅप नंतर पुन्हा आपल्या होम टर्फवर माणिकरावांचं घर, मूळ गाव तेच दारव्हा मतदारसंघातलं, ते आपल्या होम टर्फवर आल्यामुळे लोकांच्या मध्ये फार मोठ्या प्रमाणात उत्साह आहे। 4 टर्म झाल्यामुळे संजय राठोड यांच्याविषयी राग सुद्धा आहे, आणि या सर्वांचा एक परिपाक म्हणून मला तरी सध्या असं वाटत आहे की माणिकरावांचं पारडं हे दिग्रस मतदारसंघात जड आहे। तुर्तास इतकेच, धन्यवाद।